नमस्कार मित्रांनो तर कुंभ राशीच्या लोकांनो 15 जूनपासून 30 जूनपर्यंत 3 ग्रहांचे मोठे महापरिवर्तन होणार आहे। याचा परिणाम कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात अतिशय सुखद होणार आहे। तसेच 15 जून ते 30 जून दरम्यान तुमच्या शत्रूंचेही घाम फुटणार आहे। कारण काही ग्रहांचे असे राशी परिवर्तन होत आहे, महापरिवर्तन होत आहे, ज्यामुळे कुंभ राशीचे जातक किंवा कुंभ लग्नाचे जातक यांच्या जीवनात 3 मोठ्या आनंदवार्ता मिळणार आहेत। तसेच येणाऱ्या काळात शनीच्या 7.5मुळे तुम्ही जीवनात जे काही गमावले असेल, मग ते मानसन्मान असो, प्रतिष्ठा असो, पैसा असो, व्यवसाय असो, व्यापार असो किंवा तुम्ही कष्टात काढलेले जीवन असो, आता दुःखाची वेळ संपलेली आहे। कारण असे म्हणतात की जेव्हा जीवनात चांगले दिवस येणार असतात तेव्हा परमेश्वराकडून असे संकेत मिळू लागतात की तुमच्या मनात, शरीरात बदल जाणवू लागतात आणि तुम्हाला वाटू लागते की आता तुमचे दिवस चांगले येणार आहेत। कुंभ राशीच्या लोकांनो, जीवनात दुःख आणि सुख हे चालतच राहते। तर येथे दुःखाची वेळ संपली आहे आणि आता सुखाची वेळ येणार आहे। कारण तुमच्या लग्नाचे स्वामी शनी ग्रह आता तुम्हाला कर्ज, दुःख आणि वेदनांपासून मुक्त करणार आहेत। तसेच एकीकडे सूर्य, बुध आणि मंगळ या 3 ग्रहांचे महापरिवर्तन म्हणजे राशी परिवर्तन होत आहे। 15 जूनपासून सूर्य ग्रह वृषभ राशी सोडून तुमच्या पंचम भावात प्रवेश करणार आहे। पंचम भाव हा बुद्धी, ज्ञान, नाव, प्रसिद्धी, प्रतिष्ठा आणि संततीचा भाव मानला जातो। येथे सूर्य बुधासोबत गोचर करणार असल्याने बुधादित्य राजयोगाची निर्मिती होणार आहे। त्यानंतर 21 तारखेला मंगळ ग्रह तुमच्या पराक्रम भावातून निघून चतुर्थ भावात म्हणजे वृषभ राशीत गोचर करतील। याचे शुभ परिणाम काय मिळतील? जे लोक नोकरी, व्यवसाय किंवा व्यापारात आहेत त्यांना त्याचे विशेष लाभ मिळतील। पुन्हा एकीकडे बुध ग्रह 22 तारखेला मिथुन राशीतून निघून तुमच्या षष्ठ भावात प्रवेश करतील। तेथे शुक्र आणि गुरुसोबत त्यांचे गोचर होईल। त्यामुळे 3 ग्रहांचा महायोग निर्माण होईल। यामुळे कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात कोणते शुभ बदल होणार आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की जेव्हा तुम्ही जीवनात त्रस्त झालात, उद्ध्वस्त झालात, तेव्हा कोणत्या राशीच्या लोकांमुळे किंवा कोणत्या नावाच्या लोकांच्या सल्ल्यामुळे तुम्हाला धक्का बसला, अशा लोकांपासून सावध राहणे गरजेचे आहे। तसेच 15 जूनपासून कोणत्या नावाचे लोक आणि कोणत्या राशीचे लोक तुमच्या जीवनात येऊन तुम्हाला साथ देणार आहेत, तुम्हाला समस्यांमधून बाहेर काढणार आहेत, मग ते धनसंचय असो, नोकरी असो किंवा व्यवसाय असो। कारण ईश्वर स्वतः आपल्या जीवनात मदत करण्यासाठी येत नाहीत, ते कोणत्या ना कोणत्या व्यक्तीच्या माध्यमातून आपली मदत करतात आणि समस्यांमधून बाहेर काढतात। ही अगदी सत्य गोष्ट आहे। कुंभ राशीच्या लोकांनो, या त्रिग्रही महायोगाचा आणि राजयोगाचा शुभ लाभ मिळावा यासाठी मी तुम्हाला एक रामबाण उपाय सांगणार आहे। जो पूजापाठ करतात आणि जे करत नाहीत अशा सर्वांसाठी हा उपाय उपयोगी आहे। तो उपाय करून उरलेला हा अर्धा महिना तुम्ही चांगल्या प्रकारे पार करू शकता। म्हणतात ना, अंत भला तो सब भला। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका। कारण एक महत्त्वाची सावधगिरी आहे जी पुढील 15 दिवसांत तुम्ही पाळली पाहिजे। जर तुम्ही व्हिडिओ स्किप करून पाहिला तर ग्रहांच्या मायाजाळात अडकून राहू शकता आणि येणाऱ्या आनंदाच्या संधी तुमच्या हातून निसटू शकतात। कुंभ राशीच्या लोकांनो, काही काळापासून जणू आनंदाने तुमची साथ सोडली होती। आनंद येता येता हातातून निसटत होता। पैसा येत होता पण खर्च खूप वाढत होता। एक कर्ज फेडण्यासाठी तुम्ही अनेक कर्जे घेतली। मानसिक स्थितीही ठीक राहत नव्हती। तरीही तुम्ही विचार करत होतात की हेही करू, तेही करू, पण जीवनात काहीच चांगले घडत नव्हते। कारण शनी ग्रह हे तुमच्या लग्नाचे स्वामी आहेत। शनी ग्रह अत्यंत संथ गतीने फल देणारे ग्रह मानले जातात। कुंभ आणि मकर राशीच्या लोकांना यश उशिरा मिळते, संघर्षानंतर मिळते। हे निश्चित आहे आणि आपण हे नाकारू शकत नाही। सध्या जीवनात तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। कधी कुटुंबात, कधी मित्रांमध्ये तुम्ही अडकून जाता।
तुम्ही सर्वांसाठी खूप काही केले. एक काळ असा होता की तुमचा दबदबा होता. पण 7.5च्या काळात तुमचा बँक बॅलन्स गेला, मनःशांती गेली, पैसा गेला, व्यवसाय बुडाला. तेव्हा तुम्हाला समजले की आपले खरे कोण आणि परके कोण. 7.5च्या काळात शनी ग्रह तुम्हाला तडफडवतात, धावपळ करायला लावतात. पण त्यातून तुमच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू होतो. 7.5 नंतर तुमचा पुनर्जन्म सुरू होतो. आता शनी ग्रह पुढे सरकणार आहे. पण जाताना ते तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडून जातील. इतके काही देऊन जातील की ते सांभाळणेही कठीण होईल. कारण आता तुम्हाला चांगल्या वाईटाची ओळख झाली आहे आणि जीवनाने तुम्हाला धडा शिकवला आहे. आता आपण त्या लोकांविषयी बोलूया. वृषभ राशीचे आणि वृश्चिक राशीचे लोक तुमचे त्यांच्याशी फारसे पटत नाही. त्यांच्यासोबत नेहमी संघर्ष राहतो. या 2 राशींच्या लोकांमुळे तुम्हाला जीवनात नुकसान सहन करावे लागते. मग ते दैनंदिन जीवन असो, व्यवसाय असो किंवा मैत्री असो. जर तुम्ही माझ्या या गोष्टींशी स्वतःला जोडून पाहत असाल तर नक्की सांगा. तसेच कोणत्या नावाच्या लोकांमुळे तुम्हाला त्रास होतो. ज्या लोकांचे नाव प, म, न आणि या अक्षरांनी सुरू होते अशा लोकांमुळे तुम्हाला जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ही गोष्ट तुम्ही स्वतः अनुभवाशी पडताळून पहा. आणि जे लोक शनीची कृपा कायम राहावी अशी इच्छा ठेवतात त्यांच्यासाठी शनी ग्रह सध्या शुभ फळ देण्याच्या स्थितीत आहेत. ते तुम्हाला कर्जमुक्त करण्याचे कार्य करतील. म्हणून शनीची कृपा प्राप्त करण्यासाठी माझ्या कमेंट सेक्शनमध्ये जय शनिदेव अवश्य लिहा. जे लोक श्रद्धेने जय शनिदेव लिहितील त्यांच्या मनोकामना शनिदेव नक्की पूर्ण करतील. कारण शनिदेव हे कर्मफळ देणारे देव आहेत आणि आता ते तुम्हाला तुमच्या कर्मांच्या माध्यमातून कर्जातून बाहेर काढतील. ठीक आहे, आता आपण येथे कुंभ राशीच्या लोकांबद्दल बोलूया. तर आता आपण येथे बोलूया की 15 जूनपासून सूर्यग्रह तुमच्या सप्तम भावाचे स्वामी होऊन पंचम भावात बुधासोबत राजयोगाची निर्मिती करत आहेत. एका बाजूला सूर्यग्रह म्हणजे वडील, सरकार, मानसन्मान आणि प्रतिष्ठेचे कारक मानले जातात. दुसऱ्या बाजूला बुध ग्रह हे वाणीचे, व्यापाराचे आणि आर्थिक व्यवहारांचे कारक मानले जातात. म्हणून जेव्हा या दोन्ही ग्रहांची युती पंचम भावात होत आहे तेव्हा कुंभ राशीच्या लोकांनो तुमची बुद्धी आता खुलणार आहे. काही काळापासून तुमची बुद्धी भ्रमित झाली होती. राहू ग्रह लग्नात बसून तुमच्या मनाला अस्थिर करून ठेवत होता. हेही करावे, तेही करावे असे अनेक विचार सुरू होते. म्हणजेच एका जागी मन स्थिर राहत नव्हते आणि बुद्धी गोंधळलेली होती. पण आता सूर्य आणि बुधाची ही युती तुमची बुद्धी खुलवणार आहे. कारण पंचम भाव हा बुद्धीचा आणि ज्ञानाचा भाव असतो. त्यामुळे स्वतःच्या बुद्धीने, ज्ञानाने आणि एकीकडे शनी ग्रहाच्या पाठिंब्याने तुम्ही जीवनात जे काही गमावले होते, मग ते मानसन्मान असो, प्रतिष्ठा असो, पैसा असो, त्या सर्व गोष्टींसाठी 15 जूननंतर हळूहळू मार्ग खुले होऊ लागतील. मी असे म्हणत नाही की अचानक कोट्यवधी रुपये मिळतील आणि तुम्ही लगेच कर्जमुक्त व्हाल. तसे होत नाही. माणूस जेव्हा अडचणीत सापडतो तेव्हा हळूहळू अडकतो आणि त्यातून बाहेरही हळूहळूच येतो. अचानक सर्व काही बदलत नाही. म्हणून येथे तुम्ही हळूहळू समस्यांमधून बाहेर पडणार आहात. तुमची बुद्धी जागृत होणार आहे. कुंभ राशीचे जे विद्यार्थी होते, ज्यांचे अभ्यासात मन लागत नव्हते, मन बेचैन राहत होते, एखाद्या गुणामुळे सरकारी नोकरी किंवा मोठ्या परीक्षा हातातून निसटत होत्या, त्यांच्यासाठीही हा काळ अनुकूल ठरणार आहे. कारण सूर्यग्रह हे सरकारचे आणि सरकारी नोकरीचेही कारक आहेत. त्यामुळे जे लोक स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी 15 जूनपासूनचा काळ अतिशय शुभ राहणार आहे. तुमच्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे. काही काळापासून कुंभ राशीचे लोक खूप मेहनत करत होते. मेहनत 1 रुपयाची करत होते, पण उत्पन्न फक्त 50 पैशांचे मिळत होते. म्हणजे मेहनत जास्त आणि कमाई कमी होती. परंतु आता शनीची कृपा, गुरुची कृपा, शुक्राची कृपा, बुध आणि सूर्याची कृपा यामुळे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे.
कारण धनसंचय झाला तरच तुम्ही कर्ज फेडू शकाल. येथे शनी ग्रह आता दुसऱ्या भावात बसून धनसंचासाठी चांगली मदत करणार आहे. तसेच ते हळूहळू तुम्हाला कर्जमुक्तीकडे घेऊन जाणार आहेत. तुमची जी कामे अडकली होती, मग ती नोकरीची असोत, पदोन्नतीची असोत, व्यवसायाची असोत, ती सर्व कामे आता एकामागून एक पूर्ण होण्यास सुरुवात होईल. ठीक आहे. तरीही काही लोक व्हिडिओ पाहून म्हणतील की आम्ही असे बरेच व्हिडिओ पाहतो, पण आमच्या जीवनात काहीच चांगले होत नाही. तर त्याचे कारण असे आहे की मी ही माहिती तुमच्या जन्मराशी किंवा चंद्रराशीच्या आधारावर देत आहे. पण तुमच्या लग्नकुंडलीत कोणता ग्रह कुठे बसला आहे हे देखील महत्त्वाचे असते. आणि गोचराचे परिणाम हे क्षणिक सुखासारखे असतात. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या जीवनात जी महादशा आणि अंतर्दशा सुरू असते त्यानुसारही परिणाम मिळतात. तुम्ही कर्जामुळे त्रस्त असाल, चांगली नोकरी मिळत नसेल, आजारपणात अडकलेले असाल, कोर्टकचेरीच्या प्रकरणात अडकलेले असाल, तर कदाचित अंतर्दशेचा ग्रह हा 6व्या, 8व्या किंवा 12व्या भावाचा स्वामी असू शकतो किंवा चुकीच्या नक्षत्रात बसलेला असू शकतो. म्हणजे एकीकडे तुम्ही 7.5च्या त्रासातून जात असता आणि दुसरीकडे अंतर्दशेचा ग्रहही अनुकूल नसतो. तो चांगल्या नक्षत्रात नसतो, 8व्या किंवा 12व्या भावाचा स्वामी असतो. त्यामुळे त्याचे परिणामही तशाच प्रकारचे मिळतात. म्हणून अनेक लोक म्हणतात की राशीभविष्याचे परिणाम मिळत नाहीत. पण तसे नाही. परिणाम नक्की मिळतात, अगदी 100% मिळतात. ज्यांची मकर रास किंवा मकर लग्न असेल त्यांच्या जीवनात मी सांगत असलेल्या घटना घडू शकतात. तरी देखील जे लोक अजूनही समस्यांमध्ये अडकलेले आहेत त्यांच्यासाठी पुढे काय करायचे हे मी सांगणार आहे. आता आपण मंगळ ग्रहाबद्दल बोलूया. मंगळ ग्रह आतापर्यंत पराक्रम भावात बसले होते, पण आता ते तुमच्या चतुर्थ भावात गोचर करतील. त्यामुळे ज्यांचे काम मालमत्तेशी संबंधित आहे त्यांना मोठा लाभ मिळू शकतो. जे लोक सैन्य किंवा पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांनाही उत्तम लाभ मिळू शकतो. मंगळ चतुर्थ भावात बसल्यामुळे काही काळापासून घरात जे मंगलकार्य होत नव्हते ती आता पार पडण्याची शक्यता आहे. घरात सुखसुविधांमध्ये वाढ होईल. तसेच देवगुरु बृहस्पती आणि शुक्र हे 6व्या भावात बसून तुमच्या शत्रूंचा पराभव करतील. ते कसे? कारण हे दोन्ही ग्रह ज्ञानाचे कारक आहेत. त्यामुळे स्वतःच्या ज्ञानाने, मानसिक सामर्थ्याने आणि बुद्धीने तुम्ही शत्रूंवर विजय मिळवू शकता. कोर्टकचेरीच्या प्रकरणांतही तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. कारण ज्ञानी माणूस भांडण न करता देखील आपल्या शत्रूंना पराभूत करू शकतो आणि परिस्थिती आपल्या बाजूने वळवू शकतो. गुरुग्रह हे तुमच्या 11व्या भावाचे आणि धनभावाचे स्वामी होऊन अर्थत्रिकोणातील 6व्या भावात बसलेले आहेत. ते 9व्या दृष्टीने तुमच्या दुसऱ्या भावाकडे म्हणजे धनभावाकडे पाहत आहेत. 5व्या दृष्टीने कर्मस्थानाकडे पाहत आहेत. तसेच 7व्या दृष्टीने व्ययभावाकडे म्हणजे खर्चाच्या भावाकडे आणि गुप्त शत्रूंकडे पाहत आहेत. म्हणून कुंभ राशीच्या लोकांनो, पुढील 6 महिन्यांचा म्हणजे वर्षअखेरीपर्यंतचा काळ अत्यंत सुंदर आणि अनुकूल दिसत आहे. जीवनात तुम्ही जे काही मानसन्मान, प्रतिष्ठा किंवा इतर गोष्टी गमावल्या होत्या त्या पुन्हा मिळवण्यासाठी परिस्थिती अतिशय चांगली निर्माण होत आहे. आता पुढे मंगळ ग्रह येथे बसून 7व्या दृष्टीने तुमच्या कर्मस्थानाकडे पाहतील. त्यामुळे कर्मक्षेत्रात तुम्हाला जबरदस्त प्रगती आणि मोठी झेप अनुभवायला मिळू शकते. काही काळापासून तुमचे प्रमोशन अडकले होते. इन्क्रिमेंट होत नव्हते. मनासारखी बदली होत नव्हती. आता अशी परिस्थिती निर्माण होणार आहे की तुम्ही नेतृत्वाची भूमिका निभावणार आहात. म्हणजेच 15 जूनपासून या महिन्याच्या शेवटापर्यंतच नव्हे तर येणारे 6 महिने कुंभ राशीच्या लोकांसाठी जीवनातील सर्वात सुवर्णकाळ ठरणार आहेत. शनी ग्रह ज्या नक्षत्रात आणि ज्या पदात गोचर करत आहेत त्या पदामध्ये ते तुम्हाला खूप काही देणार आहे. कारण गोचरांपैकी शनिदेव सर्वाधिक काळ एका राशीत राहतात. ते सुमारे 2.5 वर्षे एका ठिकाणी राहतात. त्यामुळे ते अजून जवळपास 1 वर्ष या स्थितीत राहणार असून तोपर्यंत ते तुम्हाला खूप काही देऊन जाणार आहेत. आता आपण बुध ग्रहाबद्दल बोलूया. 22 जून रोजी बुध ग्रह
मिथुन राशी सोडून 6व्या भावात शुक्र आणि गुरु यांच्यासोबत गोचर करतील. एका बाजूला बुध ग्रह वाणी आणि बुद्धीचे कारक आहे, तर दुसऱ्या बाजूला गुरु ग्रह ज्ञान आणि विस्ताराचे कारक आहे. शुक्र ग्रह भोगविलास आणि ऐश्वर्याचे कारक आहे. जेव्हा हे तिन्ही ग्रह 6व्या भावात एकत्र येतील तेव्हा 6वा भाव हा दुसऱ्याचे धन, शत्रू आणि कर्ज यांच्याशी संबंधित असतो. या सर्व गोष्टींपासून हे ग्रह तुम्हाला मुक्त करण्याचे कार्य करतील. मी आधी सांगितल्याप्रमाणे आता तुमच्या जीवनात एस नावाचे आणि डी नावाचे व्यक्ती येण्याची शक्यता आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. एस आणि डी अक्षराने नाव सुरू होणारे लोक तुमच्या जीवनात चांगल्या वाईट प्रत्येक काळात मदतगार ठरतात. कुंभ राशीच्या लोकांनो, मिथुन आणि तुळ या राशी तुमच्यासाठी अत्यंत प्रिय आणि सहयोगी राशी मानल्या जातात. या राशीचे लोक तुमच्या कुटुंबात, मुलांमध्ये, आईवडिलांमध्ये किंवा मित्रपरिवारात असतील तर त्यांनी तुमच्या वाईट काळातही तुम्हाला साथ दिली असेल. त्यांनी तुमच्या कामाचे कौतुक केले असेल, तुम्हाला धीर दिला असेल आणि तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली असेल. कारण मी जे सांगत आहे त्या गोष्टी तुमच्या जीवनात घडत असतील. त्यामुळे जर तुम्ही या गोष्टींशी स्वतःला जोडू शकत असाल तर माझ्या कमेंट सेक्शनमध्ये येऊन नक्की सांगा. आता जीवनात एस आणि डी नावाचे लोक तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहेत. कारण ईश्वर स्वतः येऊन कोणाची मदत करत नाही. कुंभ राशीच्या लोकांनो, ईश्वर माणसाच्या रूपात येऊन तुमची मदत करतो. म्हणतात ना, कुठल्या रूपात नारायण भेटतील हे सांगता येत नाही. त्याचप्रमाणे कोणत्या रूपात नारायण तुमच्या जीवनात येतील हे तुम्हालाही माहीत नसेल. पण हीच राशी आणि हेच नाव असलेले लोक तुमच्या जीवननौकेला किनाऱ्यावर पोहोचवतील. कुंभ राशीच्या लोकांनो, आता सुखाची वेळ आली आहे. दुःखाची वेळ संपली आहे. शत्रूही आता शांत होणार आहेत, पराभूत होणार आहेत. तुम्ही समस्यांपासून खूप पुढे निघून जाणार आहात. जीवनात जे काही तुम्हाला हवे होते पण मिळत नव्हते ते सर्व आता मिळण्याची शक्यता आहे. आता थोडी सावधगिरी कोणती बाळगायची. राहू ग्रह अजूनही तुमच्या लग्नात सक्रिय आहे. त्यामुळे तुमचे मन बेचैन राहू शकते. मानसिक स्थिती कधीकधी अस्थिर राहू शकते. रागाच्या भरात किंवा आक्रमकतेमुळे तसेच दुसऱ्या भावात बसलेल्या शनी ग्रहांमुळे वाणीत कटुता येऊ शकते. त्यामुळे कुटुंबापासून दुरावा निर्माण होऊ शकतो किंवा मतभेद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सावधगिरी म्हणून हे लक्षात ठेवा की वृषभ आणि वृश्चिक राशीच्या लोकांपासून अंतर ठेवावे. आयुष्यभर लक्षात ठेवा की हे लोक तुमच्या जीवनातील अडचणींचे कारण ठरू शकतात. तसेच ज्यांची नावे प, म, आणि या अक्षरांनी सुरू होतात अशा लोकांपासूनही अंतर राखावे. अन्यथा हे लोक सतत तुमच्या आसपास राहून तुमच्या जीवनात अडथळे निर्माण करू शकतात. तुमच्या जीवनात जे काही घडले असेल त्यात अशा लोकांचाही काही ना काही सहभाग असू शकतो. त्यामुळे ही सावधगिरी बाळगा. मिथुन, वृषभ आणि कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्ही रागाच्या भरात किंवा घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. काहीही बोलायचे असेल तर विचारपूर्वक बोला. म्हणतात ना, चांगल्या वाणीमुळे बिघडणारी कामेही सुधारता येतात, पण चुकून काही कठोर शब्द बोललात तर होत आलेले कामही बिघडू शकते. कारण राहू ग्रह हे घाईचे आणि अचानक घडणाऱ्या घटनांचे कारक मानले जातात. त्यामुळे अशा गोष्टींपासून स्वतःला वाचवणे गरजेचे आहे. आता उपाय म्हणून काय करावे जेणेकरून हा राजयोग चांगल्या प्रकारे फळ देईल. जर तुम्हाला सूर्य आणि बुधामुळे तयार होणारा बुधादित्य योग शुभ फलदायी व्हावा असे वाटत असेल तर रोज सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे आणि त्यांच्या मंत्रांचा जप करावा. तसेच वडिलांशी चांगले संबंध ठेवावेत किंवा वडिलांसमान असणाऱ्या व्यक्तींशी, जसे की तुमचे वरिष्ठ अधिकारी किंवा बॉस, त्यांच्याशीही चांगले संबंध ठेवावेत. दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे सेवा. कारण 6वा भाव हा सेवेचाही भाव असतो. जर तुम्हाला जीवनात सुखसमृद्धी टिकून राहावी, ग्रहांची स्थिती चांगली राहावी आणि आजारपणापासून संरक्षण मिळावे असे वाटत असेल तर मंदिरातील पुजाऱ्यांची सेवा करावी. त्यांच्या चरणांना स्पर्श करावा. त्यांना पिवळ्या वस्त्रांचे दान करावे. पिवळी चण्याची डाळ दान करावी.
केशराचे दान करावे. तसेच मंदिरात तुपाचे दान करावे. वातीसाठी पांढऱ्या कापसाचे दान करावे. गौमातेची सेवा करावी आणि तिला भोजन द्यावे. हे सर्व उपाय केल्यास म्हणतात की दान आणि अन्नदान हे महाकल्याणकारी असते. आता मी तुम्हाला एक जलद परिणाम देणारा उपाय सांगत आहे, जो 24 तासांच्या आत परिणाम देतो असे मानले जाते. कुंभ राशीच्या लोकांनो, दुसऱ्या भावात शनी ग्रह विराजमान आहे. शनी ग्रह हे गरीब, मजूर आणि भिकाऱ्यांचे कारक मानले जातात. त्यामुळे शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. तसेच मंदिराबाहेर बसलेल्या भिकाऱ्यांना संध्याकाळच्या वेळी काहीतरी खारट पदार्थ खाऊ घालावेत, जसे की समोसा, वडापाव किंवा इतर कोणतेही खारट अन्न. जर तुम्ही असे करायला सुरुवात केली तर जीवनातील पैशांचे अडथळे आणि आर्थिक तंगी हळूहळू दूर होऊ शकतात. कारण जितके तुम्ही गरिबांना अन्न द्याल, शनिवारी कुत्र्यांना खाऊ घालाल, इतर प्राण्यांना अन्न द्याल, पक्ष्यांना दाणे घालाल, तितक्या पटीने धन तुमच्याकडे परत येईल असे मानले जाते. मी सांगत असलेले हे सर्व उपाय अनुभवातून तपासलेले उपाय आहेत. हे उपाय करून कुंभ राशीचे लोक त्यांच्या अनेक समस्यांमधून बाहेर पडू शकतात. तुमच्यासाठी हा अत्यंत सुंदर आणि सुवर्णकाळ आहे. कुंभ राशीच्या लोकांनो, आयुष्याने तुम्हाला खूप परीक्षा दिल्या, संघर्ष दिला, अश्रू दिले, पण आता नशिबाचे चक्र फिरू लागले आहे. दुःखाची रात्र संपत आली आहे आणि सुखाची पहाट तुमच्या दारात उभी आहे. फक्त संयम ठेवा, योग्य कर्म करत राहा आणि ईश्वरावर विश्वास ठेवा. कारण जे तुमच्या नशिबात आहे ते आता कोणालाही तुमच्यापासून हिरावून घेता येणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की शनिदेवांची कृपा तुमच्यावर आहे, तर कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या प्रियजनांपर्यंत जरूर पोहोचवा. धन्यवाद. हर हर महादेव.